नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा आपण सगळे एकत्र आलो आहोत हसण्याच्या निमित्तानं. तर ज्यासाठी एकत्र आलोय त्या शुभ कार्याला प्रारंभ करूया, अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे. सगळीकडे दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागणार आहेत आणि अशाच एका रांगेतला धमाल प्रसंग दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. लाईनीत भाऊ मध्ये होय, भाऊ मध्ये होय, नीट. अरे बापरे, कार तू गणपती पाहायला आला का मिस्टर इंडिया? तू का बरं असतोय? दर्शन घ्या आणि गुपचूप घरी जा. हा नीट उभे राहा, लाईनीत उभे राहा. अरे तुम्ही कोरोना अजून गेला नाही ना, सुरक्षित अंतर ठेवा जरा. हा चला लांब व्हा, शिस्तीत दर्शन घ्यायचं, मस्तीत नाही. नीट उभे राहा. अय ताई ताई, अय ताई, अय ताई, अरे कुठे मध्ये घुसते तू? नाही ती मध्ये नाही घुसत आहे, ती इथेच होती. अरे नाही ना, माझ्या समोर घुसली मध्ये. नाही इथे पाणी आणायला गेली होती ती. फक्त असं 8-8 तास लाईनीत उभं राहायचं उन्हात अनात. पाणी पण नाही आणायला जाऊ शकत का? अरे बाप. आता फक्त पाणी घेऊन आली आहे ती. अरे पण मी 2 तास झाले इकडे लाईन लावतोय, मला तर नाही दिसली ती. तुम्हाला 2च तास झाले, आम्ही 8 तास उभे आहोत. अरे बापरे, हा. काय सांगताय? होती ही इथेच होती. मी बघितलं हिला मगाशी. नक्की होती? पहा बरं हा. काय आहे, म्हणजे मागच्या प्रॉब्लेम नाही तर आम्हाला बी काय प्रॉब्लेम राहणार आहे की नाही? जाऊ दे. काय गॉगल घालून आला तू? काय आहे, जत्रा पाहायला आला का गणपती पाहायला आला तू? गॉगल वरून छछोराच वाटतोय तू. ओ दादा, त्या लाईन मध्ये घुसले असेल तर त्यांना बाहेर नाही, काढा. नाही, नाही. नाही, ताई, ताई, ताई. आधीपासून एक मिनिट, मी लाईन बोलतो. मध्ये बाहेर सांगते. एक मिनिट मी बोलतोय 2 मिनिटं थांबा ना. आरडाओरडा करणं का, शांततेत दर्शन भेटी सगळ्यात. ताई त्या यांच्या बरोबरच होत्या, पहिल्यापासून उभ्या आहेत त्या ताईंना काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही. हा? असं नका करा. मी मध्ये सोडणार नाही कोणाला, काळजी नाही करायची. हा चला लवकर लाव रे. थँक्यू. नाही ठीक आहे, हरकत नाही. नाही हो, आजकाल कोणी कोणाची मदत करत नाही अशी. त्यात अशी गर्दी म्हटलं की धक्का देऊन बाहेर काढतील एक वेळ, पण मदत नाही. खरंच थँक्यू. अहो, देवाच्या दारात मदत नाही करणार तर कुठे करणार? आणि तो आहे ना, तो बघतोय सगळं. हो, पण आपण कधी बघणार ना त्याला? 8 तास झालेत, कंटाळा आलाय आई. ना खरंच. ओ दादा, हा काय अहो, झालं? काय दर्शन देणार आहात का नाही बाप्पाचं? होणार आहे, होणार. 8 तास झाले आम्ही इथेच थांबलोय. ताई जरा दमानं घ्या. तो बॉलिवूड ऍक्टर नाही का, ऋत्विक कपूर, तो आलाय. हा ऋत्विक कपूर आलाय. त्याच्या पायी ही लाईन थांबवली, मध्ये गर्दी होऊ नये म्हणून. हो का? मग त्याचा डिवोर्स झाला ना आता? मग आता कसला नवस बोलायचं त्याला? अरे हे बॉलिवूडचे ऍक्टर लोक काय नवरा बायकोसाठी येता नाही, त्यांना ते भेटून जाता आपोआप. त्याच्यासाठी नवस करायची गरज नाही त्यांना. ते पिक्चर हिट व्हायचा नवस करायला येता इकडे. जाऊ. कुणाचं काय तर कुणाचं काय. मी आपल्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून नवस बोलायला आली आहे. अय्या, तुम्ही पण का? अहो, मी पण, म्हणजे माझी मुलगी, तिच्या लग्नाचा नवस बोलायलाच आले मी पण. अगं बाई, मी पण. हो. म्हणजे खरं सांगायचं तर काल एक मुलगा बघून गेला हिला. काय म्हणता? चांगला येणार आहे. योगायोग म्हणायचं का मला माहिती नाही, पण कालच संध्याकाळी हिला पण एक येणार आहे मुलगा बघून गेला. कालच. अय्या, हो. हो. काय सांग- एक नाव काय नाव त्याचं? सांग ना त्यांना. प्रद्युम्न ढंडाळे. हा. बघा मजा. अशी झाली तर गंमत. गंमतच झाली नाही. म्हणजे आमच्याकडे पण तेच स्थळ, तुमच्याकडे पण तेच स्थळ. ठीक आहे ना.
आम्हाला काही बोलले नाहीत पण ते सकाळी दुसरं स्थळ बघून आलोय वगैरे काहीच नाही. आम्हाला पण नाही बोलले, म्हणजे संध्याकाळी जाऊन दुसरं स्थळ बघायचंय वगैरे काहीच नाही. नाही बोले. हो ना ग. नाही. नाही पण म्हणजे ठीकच आहे नाही का. ठीकच आहे म्हणजे एवढं इथून कुठून आले होते ते? शिकागो वरनं 4 दिवसांसाठी आले होते ते. मग त्यांनी ठरवलंच असेल ना सकाळी एका दिवसात 2 स्थळ बघून घेऊ वगैरे, असं काहीतरी प्लॅनिंग असेल त्यांचं. ते आहेच म्हणा. होऊ शकतं ना कमी वेळ असला की असं करावं लागतं कधी कधी. मुलगा बरा होता तसा पण. बरा काय म्हणताय हो, सुंदर होता अगदी मनमिळाऊ. आमच्या हिच्याशी बोलला ना तो एकट्यात. हो की नाही ग. म्हणजे मीच म्हंटल तसं लग्न जुळायचं असेल ना तर आधी मुलांची मनं जुळायला हवी. आणि मग 20 मिनिटं 20 मिनिटं दोघेच आमच्या आतल्या खोलीमध्ये. असं काय करते, गप्पा मारत बसला होतात की नाही. आतमध्ये गप्पा मारत बस. आमच्या घरी तसं मोकळं वातावरण आहे. आमच्या घरी पण आजकाल महत्वाचंच आहे मोकळं वातावरण असणं. मग काय. आमच्याकडे तर 30 मिनिटं आतल्या खोलीत होते 30 मिनिटं एकटे. गप ना. गप्पा मारत होते. गप्पा मारत नव्हता 30 मिनिटं आतल्या खोलीत काय. बरोबर आहे. तशी बरी आहे हा? आमची मुलगी. छानच आहे माझी शिवाली. तुमची पण बरीच बरी आहे. खळ्या पण पडतात तिला. दाखव ग. आई गप इथे पण पडत. छान. हे काही मुलाकडच्यानी कळवलं वगैरे नसेलच ना तुम्हाला अजून. गेल्या गेल्या लगेच मेसेज केला. तुम्हाला नाही कळवलं काही. आणि आम्हाला लगेच निघाल्या मेसेज केला की तुमच्या मुलीत नकार देण्यासारखं तसं काहीच नाहीये, पण म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून थोरा मोठ्यांचा विचार घेतो आणि कळवतो म्हणाले. अरे हाच मेसेज केला ना. मग हा सेम मेसेज मलाही आलाय. माझ्या फोनवर आलाय. दाखव ग माझा फोन. एक मिनिट. हे बघा बघा सेम थोरा मोठ्यांचा विचार घेऊन कळवतो बघा. आलाय आम्हाला पण. कॉपी पेस्ट केलाय हो. नाही म्हणजे हे बरोबर नाही वाटत आहे मला. असं स्पष्ट बोलून टाकायला पाहिजे ना. असं कॉपी पेस्ट. नाही खरं तर उगाच आपलं मन टांगणीला लागून राहतं ना. हो ना. आई बाबांचा फोन आलाय. आला. हॅलो. हो आहो नाही आहो नाही रांगेतच आहोत अजून नाही झालं. परत या काय. तुम्हाला मुलीचं लग्न व्हायला नकोय का. मग असं कसं म्हणता परत या. आणि हो ऐका, आपण 500 ठरवलं होतं ना, यावेळी ना आपण 1001चा नवस बोलूया देवाला. अहो स्पर्धा वाढली आहे हल्ली. आई मग तू आता सगळं सांगू का इथे फोनवर सगळं सांगू का. ठेवा फोन, आल्यावर बोलू नंतर. इथेच सगळं बोलायचं असतं. आमचे हे मिस्टर ना. हो मिस्टर ते नवसाचं विचारत होते मला. हो. मी पण बोलणार आहे नवस. हो का. वा या वा. शिकागोच्या स्थळाचं झालं तर 5001 रुपयाचा अभिषेक करेन असा नवस बोलणार आहे. एवढं कशाला. म्हणजे हे एवढा महागाचा नवस बोलायचा नसतो म्हणे. बर. हो का. का हो. का. सॉरी पण आमचा नवस आहे ना. आम्ही ठरवू कितीचा बोलायचा काय करायचं. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. नाही पण तरी असं हे देवाला आमिष दाखवणं वगैरे मला तरी नाही पटत. हे किती चुकीचंच आहे नाही का. आमिष वगैरे कोण दादा देत नाही. दादा इकडे या, दादा. काय? ही काय? मुलगीमध्ये घुसलीये. मी स्वतः ताई. अरे हो मला बी बोलू दे. अरे हो थांबा तर. तुला काही माहिती. 1 मिनिट. अरे आजूबाजूला तिला बाहेर काढते. तुम्हाला प्रॉब्लेम नव्हता ना पण तेव्हा. हा? आता आहे मला प्रॉब्लेम. ही घुसली मग अशी मी माणुसकी म्हणून हिला जागा दिली. माणुसकी दाखवायला अर्थच नाही या लोकांना. कशा आहात हो काकू तुम्ही. इतका वेळ गोड 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 बोलत होतात आणि आत्ता कळलं आईचा नवस भारी आहे तर लगेच तुझी आई कशा पद्धतीने बोलते का माझ्याशी. प्रिया हो आहो ताई शांतता. शांत. गणपती- त्या म्हणजे काय. शांत. फिरू दे. लाख फिरू दे. तो आहे ना
ज्याच्यासाठी आपण आलोय ना तो बघतोय सगळं. हो बघतोय, माहितीये, मलाही माहितीये. त्याला माहितीये आपणच जास्तीचं देणार. तू काळजी करू नकोस. आणि शेवटी काय, सगळ्या गाठी त्याने आधीच बांधून ठेवलेल्या असतात. मग 5,000चा नवस कशाला बोललीस का? हा? आई, आई, गाठी अरे, बांधलेल्या असतात. अरे देवा. हा, गाठी बांधलेल्या अरे ऐका, अरे ऐका थोडं. पाच कोणाला दाखवते पैशांचं नाही, नाही, तुम्हाला? तुम्ही- ए बाई ताई Sorry, एक मिनिट, माझी परिस्थिती नाहीये म्हणून माझी परिस्थिती असे 50,000चा नवस बोलले असते आणि फेडून दाखवलं असतं. बोलते कशी बाई? माझं दाखवते पैशाचं मला. अरे, फक्त 5,000 नाही, आता तर ना ऍडिशनल नवस बोलते का नाही बघ. आता ना गप्प बस तू. 1,001 मोदक ऍडिशनल देते आता. हे स्थळ जुळलं तर. करा करा, असंच वागा, महागाई वाढवा, गरिबांनी लग्न करायचीच नाही. ओ, आई, काय तरी माणसं आहेत. मी हाय. ओ दादा, हा? तुम्ही या मुलीला बाहेर काढा. मला काही माहिती नाही, मला असं चालणार नाही. आम्ही 8 तास उभं राहिलो. कशी काय गोष्ट अरे, आहे? एक मिनिट 2-4 मिनिटांना काय फरक पडणार आहे? थोडासा उशीर झाला. नाही 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 नाही, 2-4 नाही. मिनिटांनी फरक पडतो. नाही नाही हे अरे बघा, काय हे बघा, फरक कसं पडणार आहे, हे बघा. काही फरक पडणार नाही. ऐका माझं, मी एक काम करतो, तुम्हाला दोघींना एकत्र दर्शनाला सोडतो. एकत्र नवस बोला, एकत्र दर्शन घ्या बस. अजिबात नाही, अजिबात नाही. मी लाईनीत पुढे आहे ना, आधी नवसाचं ऍप्लिकेशन माझंच जाणार. ज्याचा आधी जातं त्याचा पूर्ण होतो नवस. माझं ऍप्लिकेशन आधी गेलं पाहिजे, मीच आधी जाणार. एकत्र वगैरे काही चालणार आहे का? नाही नाही, आधी आम्ही जाणार. नाही, आम्ही लाईनीत एक आधी मिनिट, एक जाणार. मिनिट, नाही, ऍप्लिकेशन आणि आधी मुळात तो मुलगा आधी आमच्याकडे आला होता, मग संध्याकाळी आमच्याकडे गेला. त्यामुळे ऍप्लिकेशन आधी माझं जायला पाहिजे देवाकडे. अरे, मुळात सकाळी तुमच्या मुलीला बघून गेल्यानंतर तो आमची मुलगी बघायलाच का आला? शक्यता वाटली नसणार ना. तशी आवडण्यासारखी वाटत नाही. एक मिनिट काकू, तुम्ही आता कॉलेजला या, मग तुम्हाला लग्न करायला आलोय का आपण इथे? ताई, काय लिहिलंय? शांतता शांतता ठेवा. राखली. तुम्ही वाटेल ते बोलताय. माझा माझ्या बाप्पावर विश्वास आहे. तू काळजी करू नको, तो शिकागोचा मुलगा तुझ्याच पदरात पडणार आहे. ठीक आहे. काय झालंय काका, काय झालंय? ऍक्च्युली आम्हाला दोघींना जे स्थळ आलंय ना हा. ते एकाच मुलाचं आलंय. हो. आणि या दोघींनी आम्हाला ते स्थळ मिळावं याच्यासाठी नवस केलाय. अरे बापरे, म्हणजे तुम्ही दोघी एकाच स्थळासाठी नवस बोलायला आले? हो. अरे बा, मग कसं होईन आता? ते काही नाही. हं? स्थळ आधी आम्हाला आलंय, सकाळी आमच्याकडे आलं होतं, संध्याकाळी यांच्याकडे. आधी मी जाणार, या बाईला आधी तुम्ही बाजूला करा. अजिबात नाही. संध्याकाळी आम्हाला बघून गेलंय म्हणजे ते आमचंच होणार. आधी ऍप्लिकेशन आमचं जाणार, आम्ही पुढे होत लाईनीत. अरे ऍप्लिकेशन म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? हा ताई, अरे तुम्ही कायला दांगडो करताय, मला काही समजत नाहीये. हा, गणपती बाप्पा आहे मध्ये, तो काय मस्टर घेऊन बसलाय का? ही आली की हिचं ऍप्लिकेशन पास, हिचं नापास, असं काही होणार आहे का? हा, अहो गणपती बाप्पा ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लायकीचं बरोबर देत असतो. आपण काहीच नाही करू शकत. हं? तसं असेल तर मग ठीकच आहे, मग जाऊ दे इलाज. माझा विश्वास आहे माझ्या शिवालीवर. या पालीपेक्षा तरी बरीच आहे ती. आई काय म्हणाले? So sorry. एक मिनिट, पाल कोणाला म्हणाला? Sorry कशाला बोलते? हॅलो हॅलो, पाल कोणाला म्हणाला? तुला बोलले ताई. का? प्लीज सो सॉरी. मी आय एम सो सॉरी. सॉरी, बट स्वतःचा चेहरा बघितलाय आरशात तुम्ही? माकडापेक्षा कमी दिसत नाही. आय एम सॉरी टू से दिस. ताई, ताई, तुम्ही माझ्या आईला माकड बोलताय. हो, माकड बोलले. ती माकड आहे. हो, ती माकड दिसते. ताई. हरिण आहे माझी आई, हरिण. चेहरा बघा जरा तिचा, हरणासारखी दिसते. माकड बोलताय. हरिण दिसते तुझी? हो, ही हरिण दिसते. हरिण आहे ती. बकरी दिसते, बकरी. माझ्या आईवरती बॅ बॅ करते कधीपासून. अरे एक ताई, मिनिट. बकरी. माझी आई बकरी असेल ना, तर तुमची आई सोंड नसलेला हत्तीचा पिल्लू आहे. माझी आई आहे सोंड नसलेलं हत्तीचं पिल्लू. हो, त्यापेक्षा डुक्कर म्हणा ना. काय? सोंड नसलेलं हत्तीचं पिल्लू डुकरासारखंच. हुशार आहे सर मुली, तू हुशार आहे. अरे तुम्ही ऐका ताई. ताईला काय बोल- डुक्कर आहे. ओ बाई. हत्तीचा पिल्लू आहे. हे अरे ऐका. सरा चिचुंद्र्यानो, केवढी ती चिव 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 गुल्लेरले बांधून त्या शिकागोला फेकलं पाहिजे तुम्हाला. काहीच कामाची नाही तुम्ही इकडे. अरे त्या एका स्थळावर काय तेल पडून आलं का? 100 भेटते ना त्याच्याऐवजी. हा, आणि पोरी हो, तुम्ही दोघी जणी जर का मनातून असा तो नवस बोलले असतील ना, तर तुम्हालाच भेटेन ते स्थळ. कोणाला एकाले? पण काका कोण आलंय नवस बोलायला? मी नवस फेडायला आले आज. हा? काय ग, तू कसला नवस बोलली होतीस? अगं
करशील का? माझ्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण आहे ना, तिचा बॉयफ्रेंड मला आवडतो. अगं गधडे, तुला काही लाज वाटते का? काय बोलतीये मी 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 असं नवस केला होता की त्यांचं ब्रेकअप झालं तर मोदकाच्या आकाराचं चॉकलेट गणपती बाप्पाला देईन म्हणून, आणि 4 दिवसाआधी त्यांचं ब्रेकअप झालं. आता अवेलेबल आहे तो. आता मी नवस बोलणार आहे की आमचं लग्न होऊ देत. वा वा, किती छान. शिकागोच्या सुंदर मुलाच्या गळ्यात हे घालणार होतात. बॉयफ्रेंड आवडतायत मैत्रिणीचे. नाही पण काकू, मला खरंच आवडतो तो. गप ना जरा, गप ना. थोबाडाला आवर घाल तुझ्या. तुला ठेव. काय? मला नाहीये इंटरेस्ट. जसं काय मला खूप इंटरेस्ट आहे. तुला पण तुझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आवडतो? मी नाही तुझ्यासारखी घरफोडी. माझा आहे बॉयफ्रेंड. त्याची बायको आहे, त्याचा डिवोर्स व्हायचा आहे. काय? देवाच्या दारात खोटं नाही बोलणार आई. त्याचा डिवोर्स झाला ना की तो माझाच आहे. मी हा नवस मागायला आले की त्याचा पटकन डिवोर्स होऊ दे, मग सगळं छान होईल. सॉरी. नवरा असणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडणारी मुलगी मारणार होतात का त्या शिकागोच्या अशा सुंदर मुलाच्या गळ्यात? हा? आता काय माझी शिवाली बरी बाबा, लग्न झालेल्या मुलाच्या प्रेमात तरी नाही पडली. आई हे कौतुकाने सांग. काय काय भावाने, मी इथे उन्हात अनात असं तुला परदेशातला नवरा मिळावा म्हणून नवस बोलायला इथे उभी आहे, आणि तुझे हे धंदे चाललेत. आता तुम्हीच म्हणायचं ना, अनुभवी मित्र कर, 4 गोष्टी शिकायला मिळतील. पण शिकायचं होतं ना. मग आता शिकता शिकता ताई- पडले प्रेमात, काय करू मग आता? काय करायचं हिचं? मी काय करायचं ते करा. ऐका दादा, मला पुढे पाठवा. मी देवाला नवस बोलणार आहे. हो. 1 नाही 2,000चा नवस बोलते की हिचं ते सगळं तुटू दे आणि तो शिकागोचा मुलगा आमच्याच मुलीला मिळू दे. अजिबात नाही. मी डबल करते. 5,000 नाही, आता प्लस 5,000, 10,000चा नवस बोल. 10,000? आमचं झालं पाहिजे. नाही, ऐका ना दादा, 500 रुपये घ्या. आम्हाला लाईनीनं सोडा ना. तिकडे कुठे हो, असेल? हो. आई. अरे नाही मी घेतली. काय हो? काय लाज वाटते का? देवाच्या दारात. काय गं? अरे तुम्ही लाईनीत तुम्ही भांडा. तुम्ही थांबा देवाच्या दारात. तुम्ही असं लाच देताय. तुम्ही घुसखोरी करता ते चालतं मी काय का? घुसखोरी केली ना तुमच्या ताई. मुलीला घुसवलं मगाशी. तुम्ही लाच देताय. आम्हाला पटकन पाठवा पटकन. हे काय? हा, ही नसते का लाच तुमच्या आता? आई. आता पैसे कोणताय का नाही? अरे हे काय दादा, तुमचं तिला तुमचं नाही बसा. सोडायचं माहिती आहे. अरे गुड्डू बसा रे. अरे शांत बसा हो मावल्या हो. अरे मी का दलाल आहे का तुम्हाला पैसे घेऊन मध्ये सोडायला? भक्तीचा बाजार मांडला का तुम्ही? हा, काय चालवलंय हे? अरे ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या जगत नियत्याले तुम्ही पैसे देऊन विकत घ्यायला निघाले? अरे लाजा वाटू देणार एवढे मोठे डंगरे झाले, एवढे वयस्कर झाले तुम्ही, तुम्हाला डोकं नाही आलं का? संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 13व्या वर्षी अख्ख्या जगाला सुख शांती मिळो अशी प्रार्थना देवाकडे केली होती, आणि तुम्ही काय प्रार्थना करताय? याचं लफडं तुटून जाओ, तो पोरगा माझ्याकडे येऊन जाओ, तो माझ्या जावाई होऊन जाओ, त्याची नोकरी सुटून जाओ, हे असे मागणं आहे तुमच्या? अरे माग्याचं असेल तर उघड्याले कपडे मागा, भुकेल्याले अन्न मागा, हा, बेवारशाले घर मागा रे. दुसऱ्यासाठी मागलं तर बाप्पा आपोआप सुख देतो रे मा बाप्पा हो. हा, तो देव आहे देव, त्याला माणूस करण्याचा प्रयत्न करू नका कधी. लागा लाईनीत, तोंड पाहताय माया. कवाचं म्हणलं जाऊ द्या, बाई माणूस आहे, शांतता ठेवायची एकदम. काका, काय एक रिक्वेस्ट होती. काय भाऊ? प्लीज मला पुढे जाऊ देता का? कशाले? मला नवस बोलायचं आहे. कशाचा? माझं ना दर 2-2 दिवसांनी ब्रेकअप होतो. चल निघ लाईनीत लाग, सांगतोय मोठा. प्लीज. अरे जाय रे, आले मोठे गणपतीला तरात द्याले इतके. वा, अतिशय धमाल होता प्रसंग, खूप गुदगुल्या झाल्या. हा सर रसिक प्रसाद. फॅन्टॅस्टिक, अप्रतिम, लाजवाब. फार सुंदर संकल्पना होती आणि फार अप्रतिम लिहिली आणि बहारदार सादर केली तुम्ही सगळ्यांनी. वंडरफुल.
रसिका माइंड ब्लोईंग परफॉर्म केलं असतं, माइंड ब्लोईंग. इवन ईशा तू सुद्धा फार गोड. तो जो सुरुवातीचा गोडव्याचा ग्राफ होता आणि नंतर तो बदलत गेला. रसिका अख्खं स्किट शांतपणे पाहणारा मागच्या बॅनरवरचा गणपती सुद्धा ओ ही लाईनीत घुसली असं तू ओरडलीस तेव्हा त्याचे डोळे पण असे झाले होते. लाजवाब. आणि शिवाली आणि प्रियदर्शिनी एक एक दोन दोन जागा होत्या तुम्हाला, पण इतक्या गोड काढल्यात तुम्ही. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. हेमंत वंडरफुल, अप्रतिम सादरीकरण, फार मजा आली. सई, रस्सा आहे तुझ्यासाठी. अत्यंत नॅचरल आणि हवा हवासा संपू नये वाटणारा असा परफॉर्मन्स होतो रसिका. ईशा तू पण फार मस्त, तुझे स्विच ओव्हर्स फार इंटरेस्टिंग होते. मला हे सांगायला जरूर आवडेल की आपण जी बाजू दाखवली श्रद्धेचं कमर्शियलायझेशन कसं होऊ चाललंय, ती फार ज्या मूडमध्ये ज्या गांभीर्यानं ते पोचायला पाहिजे होतं ते पोहोचलं आणि त्याच्यात तुमचं श्रेय खूप जास्त आहे. आणि आयांनी मुलींची लग्न कधी होणार आहे याच्यावर नवस करण्यापेक्षा आपली मुलगी व्यवस्थित पायावर उभी राहू दे हे नवस जरूर करा यावर्षी. वा 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 सई, वेल सेड. वा वा, आई ऐकतेस ना. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. एक आत्याबाई निघाल्यात आपल्या गावाला. बघूया त्यांचा आगळा वेगळा असा निरोप समारंभ. काळजी घे. लय टेन्शन घेऊ नको. काय तू या. हाय हाय, येते. हे घे, खाऊला 10 रुपये ठेवू तुला. एवढे असू दे गो. बाय नवी नवरी कशी दिसते ग उठून. 4 दिवस थांबला असता तर थांबायचं की. आत्ते राहू म्हणतेस वय. अगं राहिले असते. आता तुझ्या आत्याच्या पायाला काही बंधन आहे का? दोन्ही पोरांची लग्न झाली माया. दोन्ही पोरं लागली त्यांच्या संसाराला. राहायला काय हरकत नाही खरं. 2 पुनव झाली की मग हायच, मग परत यात्रा नाही का. जाऊ दे पण जाते. काळजी घे बाया, काळजी घे. आत्याबाई तू पण काळजी घे. काय राहताय वय? नाही नाही तर सांगा मग दुसरा पॅसेंजर अरे बघायला. नाही लेका, येते. हा, चला मग, चला. चल काळजी घे बर का. तू पण काळजी घे आते. कसं आहे, लेकीशी बोलायला पाहिजे. लेक माझी नांदाय आली ना. आत्या म्हणली ना आता ती. आत्या म्हणली तुम्हाला. आत्या म्हणजे तिच्या नवऱ्याची आत्या आहे मी. अच्छा. आणि हे पण काय लांबचं नाही, माझ्या जवळच आहे. माझा धीर आहे ना, त्याच्या मेवण्याची लेक आहे ती. असं. माझ्या जवळची झाली का नाही. आणि कसं आहे, मी आज मागून घेतली तिला पप्प्यासाठी. मग माझ्या शब्दाला मान आहे ना दोन्ही घरात. मी आज मागून घेतली नाही तिला. आता मी काय म्हणतोय, हा. आज बसा की तुम्ही हा. डिटेल मध्ये सांगा कोणाचं कोणाशी कुठं काय जोडावलंय ते. या, बसा या. बसून बोलू निवांत डिटेल मध्ये या. चल येते. ओ ड्रायव्हर. नीट जा बरं का आते. जाते. बसा बसा असं ऐक बया, काय नाही, हात येऊ दे. मदत करते. ह्या काय आतमध्ये हं. खाली ये. अगं असू दे हा, बया, येऊ दे, तू येऊ दे. नको लय काम करू, आता कामच करायचंय चला, तुला. पाय उचला की जरा. थांब वाईस थांब. काय झालं आता? थांब 2 मिनिटं थांब जरा बोलू. आत्या. आले एसटी आहे माझी एसटी. 2 मिनिटं थांब. आवरा बरं का लवकर. सासू लय बोली ती ना तुला. बया 2 दिवस बघितली मी तिची रडू नको मी आहे ना व. आत्याला सांगायचं काय अडलं तर. तुझी सासू आहे ना, काय सांगू तुझ्या सासूचं. तुम्हाला सांगते बरं का भाऊ, तिची सासू आहे ना, नवीन लग्न करून आली ना तेव्हा अशी तिच्यासारखी रडायची. मी म्हणून सांभाळली तिला, मग कसली कमी नाही पडू दिली. आणि हिच्या काय वाटत आता सासूला का बाया मी लय मोठी हेड मास्तरीन. मी म्हणन तीच पूर्व दिशा, पण असं नाहीये. माझं ऐक, असं आहे ना, मांजर आहे ना, भगुल्यातलं दूध प्यायला आलं, चाटाय आलं का तिला पहिल्या दिवशी हुडकवून लावायला पाहिजे. मी काय म्हणते, आवाज चढवायचा. ती काय बोलली तर तू ऐकून घ्यायचं नाही. बरोबर आहे का चूक आहे माझं सांगा. हो बरोबर आहे. मांजर पहिल्या दिवशी जिथल्या तिथं. मग मी तर एक मस्तच ठेवली वेगळी मांजराच्या दुधासाठी. म्हणजे काय दवान, सकाळचं मांजर उठते जाते, धारा काढते, तिथंच दूध पिते आणि गावभर वाटून बी येते. बसा आता, चला बसा.
झालं म्हशीचं झालं काय हा? माझी एसटी आहे हो आता प्लीज रिक्वेस्ट करतो अर्ध्या तासात एसटी आहे तालुक्यात नाही नाही तिला जरा 2 शब्द सांगते म्हणजे कसं हा, 2 माझी- मिनिटं. ये- हाय, ये- नवी नवरी आहे ना ऐकते का होय. मी काय सांगते तेवढं करायचं होय. तिने आवाज चढवला तर तू बी आवाज चढवायचा लय ऐकून घ्यायचं नाही होय. कळतंय ना मी काय सांगते बर झालं आता तुम्ही बोललात नाही म्हणजे 4 दिवस झाले ऐकून घेते गुमान दिसतंय मला. आता नाही ऐकायची मी आता बघा कशी बोलते चुरू चुरू झालं का चला हा तुझी बोलणी खाऊन घ्यायला जन्म घेतलाय का ग तुझ्या सासूनी अयो बया तुझ्या सासूने काय खस्ता खाल्ल्या मला विचार बया तुम्हाला भाऊ सांगते 15-15 किलोमीटर हिची सासू ना हापशाला जायची तिथं 2-2-3-3 हांडे घ्यायचे डोक्यावर आणि बया जायचे नाही ती काल आली रडू नको आते आते नाही बोल 2-2 पाटल्या गुरांचं शेण भरायची तुझी सासू अख्खं घर सावरायची आणि काल आलेली पोरगी लाज वाटते का ग तुला नाही. त्या काय अंगाला भोक पडतील का तुझी सासू तुला बोलली तर नाही 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 बोलशील तिला तू रडू नको बरं तू रडू नको रडू नको. तू बोलते ना नाही बोलणार आता गबशीन हा. गबशीन ऐकून घेईन गबशीन मी बोलणार नाही हा चला गब्बरशीन तर मरशीन ग अगं बोलायला पाहिजे जिथल्या तिथं तुम्हाला सांगते भाऊची सासूला एका जागे ऐक माझं मी काय सांगते ऐक कधी बोलायचं कुठं बोलायचं आपल्याला कळलं पाहिजे उगा नाही तो या सासूने संसार उभा केला एवढा काय सांगते आत्या कळतंय ना व? नुसतं मुटकं नको हलवू हा मी सांगते तसं वाघ अगं माई बाय गो तू घे काळजी घ्या हो आत्या हा? लोक फोन करायला लागलेत माझी इच्छा आहे नाही नाही झालं, येते, चला येते. चला हा, चला आले आले बाबा आत्या आल्या ती बॅग उचल. मुडकं काम नाही करीत ती माई तू आधी चढ मी बॅग दे. हा असं ही बॅग दे, ही बॅग दे. ही बॅग थांब दे. जरा, ही बॅग दे, येऊ आली का द्या. बॅग आली जरा पाय उचला की तुमचं ठेव दे की बॅग आवाज नाही एवढा चढवायचा नवीन नवरीच्या जातीनं लोक नाव ठेवतील घे काळजी घे जाऊ दे का चला, आत्या, जाऊ दे चला. म्हातारी सुरू व्हायच्या आधी रिक्षा सुरू कर चल. ए, थांब, 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 थांब. बाया, 2 मिनिटं पिशे धर माई थांब आले मी काय झालं आता पाया कोण पडणार पाया कोण पडणार पाया पडतो. ए, काय ठेव तुम्ही नाही बस तिथं हिला सांगते हिला सांग तू बस तिथं काय ग ए, मी जाऊ का आता एकटी वागणार आहेस वय लग्न झालं ना तुझं आता एकटी वागशील आता एकटी पाया पडशील तर पुढच्या जन्मी डुकरिणीच्या जन्माला येशील ना मग नवरा कुठं उलातला ते येतातच आहेत तिकडं आहे ते तुम्हाला माहितीये त्याला त्याच्या मित्रांशिवाय दुसरं काही दिसत आहे का आता व्हिडिओ कॉल करा नंतर आज नाही चला ना. व्हिडिओ कॉल नाही रे पप्प्याला फोन गाडीत बसून करा की फोन नाही 2 मिनिटं वाईस थांब रे 20 मिनिटं आहेत पप्प्या हॅलो. पप्प्या, कुठं आहे रे तू हा ते आलो कुठं उलातला आज तिकडच येतोय 2 मिनिटं थांबा बाया, तू या आत्या चालली तिच्या घरी तर तिला बोलायला नको का अगं हा? आता तिकडच येतोय तू फोन ये ठेवला. हंबाड्या ये लवकर आलो अगं आलो थांब येतील ते आधी तू बस की तू नको मला सांगू तुझ्या नवऱ्याचं कौतुक येतील म्हण काय रे पप्या हा कुठं उलातला होता आ, ते मित्राचं काम होतं मला कामाचं नको सांगू बया चांगला उघडा होता ना आतापासून ओळखते मी तर तुला मला सांगतो मित्राचं कौतिक चल येते काय बसूनच बाई. मी दुसरी रिक्षा बघतो आते आ- आते आता थांब चालली का आते 2 दिवस राहिली असते कोंबडा बिमडा कापला असता हा 15 दिवस रोग झालता का तुझ्या कोंबड्याला हा? काय रे पप्या अगं आते ते आमच्या भावकीचा उपवास होता 15 दिवस म्हणून वाशात केलं नाही घरी बरा 15 दिवस उपास होता हा आत्या निघाली उपास मोडलाय तुमचा हा आते- आला मला मोठा सांगा ते हा चला चला बसा. चला हा, चला आते- या, आते चला, बसा. पाया पडायचं होत अरे हाय थांब वाईस पाया पडते आता बया, पोरांना चांगलं वळण लावलंय मी मग या थांबा आता पाया पडली की जाऊ आते रडून तू बया लक्ष्मी नारायणाचा जोड आहे ग बया किती गोड पोर आहेत माई हा झालं पाया पडून चला आता हा. अरे नाही रे जरा डोळं भरून बघून घेऊ दे परत यायला मिळतंय नाही मिळतंय माझं काय सांगता येत ते बघा ए ड्रायव्हर काय बघा चालू आहे सांगतोय माझी एसटी आहे मग मी काय करतो तर बघा मग यायला साताऱ्यात कवा कोकणात गेलं कळलं बी नाही चला बसा. वाईस थांब जरा 2 मिनिटं पप्या जायला. बोल ना. काय सांगते मी माई पोर ही बघ कशी झाली कशी पांढरी फटक पडली पार लग्नात पार गौरी वाणी दिसत होती लय काम करायला लागत आहे पोरीला ऐकतो का मग ऐकतोय आई विना लेकरू आहे रे
आई विना लेकरू आहे, माहेरची नाळ तोडली, घरदार सोडून आले, जरा काळजी घेतली. आते आते घबरडू नको. हे बघ मी आईच्या आणि याच्यामध्ये पडतच नाही माहिती पाडायचं, दोघींमध्ये पाडायचं, आईला समजावून सांगायचं, म्हणायचं तुझ्या तोंडाचं डबडा झालंय, जरा कमी वाजीव. काय सांगते मी, कळतंय का तुला? तू तिला गप करायचं. ही बोलणार आहे का? नवीन पोरगी बोलणार आहे का? नाही मी सांगतो ना आईला, आज आईला बोलतोय बघ, तू माझ्या आणि बायकोच्या मध्ये बोलायचं नाही, गप बसायचं. त्याच्यासाठी जन्माला घातलंय कारण मूड द्या तुला तिनं. 9 महिने पोटात त्यासाठी वाढवला, तू बोलणी खायला वाढवला काय रे? आते एवढी गरिबी यांच्या घरी. तुम्हाला सांगते, माऊली आहे ना, माऊली कोंड्याच्या भाकरी खायची, तवा दूध तयार करायची आणि याला दूध पाजायचे ना, मूड द्या बोलतोय. आत्या, अरे आता तू बोलली ना म्हणून बोललो ना मी. मी लाख म्हणेन. मला सांगतो, आई देव असती, जननी असती, काळजी घ्यायची बाया, संसाराचं नाही सांगता येत तू कसं. रडू नको आत्या. काळजी घ्यायची. झालंय झालंय झालंय, चला एखाद्या सीट बेल्टच्या तोंडाला लावा. आणि तू काय? हा? आते तू काय? एसटी तिकडे बाय, अगं आते एसटी थांब जरा व्हायचं, आमचं खाजगी आहे. तिकडे बाय तू. ए आत्या, थांबतो का 2 मिनिट? डबल डोलकी माहितीये का? गप्प बस. ए बाबा, ए गबत की बाबा तू. माझ गिरायचं वाईस थांबा जरा 2 मिनिटं, महत्वाचे. ओय तिकडे बघ, कान बंद करून घे. ऐकते का? रातीच्या जरा बांगड्या बांधत जा, अशा घट रशीने बांधायच्या, रातभर शांतता असते. माझ घरा पतुरा आवाज येतोय. आयो, तुम्ही बांगड्या बांधत नाही वय? ऐकायला गेले वयाला. ए ड्रायव्हर, बांगड्या बांधत नाही तिला का? बांगड्या तू कसला इंटरेस्ट घेतोय? माझी एसटी आहे रे. अरे येडाय का लागा, बांगड्या बांधायला लागते त्या. माझं घर फुटलंय त्याच्यामुळं. तुला काय माहितीये? एसटी नाही बघितलं माझं घर फुटलं, भाषा पण फुटल. चल लवकर. लय वाचा वाचा करीत त्या दोघं, थांबता की. ऐक माझं, बांगड्या बांधायच्या. आणि दुसरी गोष्ट, इथं वर बी आंबाट नाही दिसलं पाहिजे, वर साडी नेसायची चांगली. हा हा, 4 लोक नावं ठेवतील, लय हिरोईन बनू नको. हा, काय सांगते मी, कळलं का? हा, आते आणि कशी चाली ती ग? हा, मला माहितीये नवी नवरी आहे, साडी कधी नेसली नाही, नुसती फॅंदाड्या गत चाली ती. हा, बरं दिसतं का ते? बाईच्या जातीने कशी नजाकत पाहिजे बाया, असं असं चालायचं बाया, असं चालायचं असतंय, नजाकत पाहिजे, कळलं का? लय हिरोईन बनायला जाऊ नको, लोक नावं ठेवतील ग मलाच. मग हा? आते. चल, येते मी, काळजी घे. नीट हा, बरं. हा, मी हा, नाही झालंय, झालंय. बाया, आता मी- नाकाचं तोंड दाखवा मला लवकर. हा, कोणाचे 4 करा लवकर. माझी पोरं काळजी दाखवतो, घे. बसा. आणि हुंदडू नको लय. काय म्हणलं तू? ठीक आहे, बाया. आते नीट जा. मोबाईल घेतला का? हा. मोबाईल घेतला? आते फोन करते. ते लाडूची पिशवी घेतली का? ए लाड, अरे राहू ते लाडू, मी घेतो स्टँडवर देऊन देतो तुम्हाला. चला. लाडू बघ. यंदा बघ, बॅगेत आहे का बघ? लाडूची पिशवी लाडू बघ. घेतली का? दे बाया, जरा इकडे. माझे गुडघे दुखत जरा आहेत. बघू. अरे कशाला लाडू खायचे तर म्हातारी यात लाडू. बघा हो जरा. बघू त्या पिशवीत बघा, लाडूची पिशवी आहे का? लाडू नाही अगं, कुठं राहिले लाडू? त्यात आहे. बाया, लाडू कुठे? ए, नाही, आत्या, मी लाडू घेऊन देतो तुम्हाला. अरे उचलून नको. अरे ती लाडू खाली नको लाडू. कामात पार. लाडू कुठे? ह्यात नाहीत लाडू. काय का आता विसरलात? मी सरली. अगं तू सरली. मी कसली? तुम्ही बघले दाबून चाललात ना घरातून बाहेर. अरे चिराडला असतेला ती. तू गप्प का? सरडले असते. राहू नवीन घेऊन देतो की. आता आले माझ्या ध्यानात, बाया तुळशी पाशी राहिले. तुळशीपाशी? हा, ते मी बकरीला दगड मारत होते तेव्हा तुळशी. बाया हाय. ए आते, तुझी सवय गेली ना का अजून दगडी मारायची बकरीला? सवय नाही माई, मुडद्या तू. ती काळी बकरी आहे ना, मला बघून ले ले करून चिडवत होती, म्हणून हाणलाय तिला दगड. बाया आता काय करायचं काय बाया? का आता? तुमचे पाय दुखतात म्हणून रात्रभर झाकून मेथीचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू वळले होते मी. बाया रातभर खपली हो माही किती रडताय पोगी ती. ते लाडू वळतानाच बांगड्याचा आवाज येत होता. मला 4 पोरं झाली, मला म्हणू नको सांगू. आते तू पण ना. हा, मी पण हे बघ, मी आता तालुक्याला जेव्हा चक्कर मारीन ना, हा. तेव्हा ती लाडवाची पिशवी येईल आणि तुला घेऊन देईन. बस. नाही तू बापले मोठा उधार लागून गेला, मला माहितीये. अरे मी हा, येणार. नाही, जाऊ दे, नाही, हा, नाही, चालू नाही, केला. तू लाडू बसा, कर. बसा, आत्या, जाते, मी बसा. बसत नाही, मी जाते. आणखी इथं आत्या, पिशवी. बस. ओके, धर पिशवी धर. दे. बाया, जाते आत्ताच. अरे नको बाया. हा? ती माझी आहे, ती माझी आहे. नाही काय, असू दे, मला वाटलं अगं माझीच आते, आहे. पण तू आता आम्ही आणतो ना. कुठं आणतो? मी तालुक्याला- नाही, तुझा राहू बापच दिला. मला देत अगं, परत. ए, हा? अरे थांबलोय मी. कुठं? जायचं ना स्टँडवर. काय आला? कायला जायचं? त्याला आज वाटते का तुला धंदा करीतो ना तू?
बया लोकांच्या गप्पा ऐकत बसतो का असा ना धंदा नाही व्हायचा वया पोरं बाळे तुले चल ग चल 4 दिवस चिकन खायला घाल मला थांब ना. पुढे ती असं सांगतोय मला लाडूची आता राहते म्हणून. तुझं सांगवतो गंडवून गेला होय मला तुझ्या आईला दुसरी माणसं घेऊन गेलो असतो ती बी नाही लागा या आत्या माणसाला का लय बेकार बघा आमच्या आत्या असं नव्हती बरं का आमच्या आत्याला भाजी हिरा पडली तुझ्या तोंडार नाही ती तुझ्या तिरडीचा मोडला नाही तो बांबू आता तुझ्या आत्याची गोष्ट ऐकू मी मला नको तुझी रिक्षा साताऱ्यातलं मालवणी क्या बात आहे आत्या एकदम जोरात होत्या. बघूया त्या प्रसादांना कशा वाटल्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. लाजवाब. काय ऑब्झर्वेशन आहे तुमच्या सगळ्यांचं यार. मला हेवा वाटतो कधी कधी सिरियसली. नमा प्रत्येक कॅरेक्टरच्या साडी नेसण्यापासून ते उभं राहण्यापासून तू इतका बारीक विचार करतेस. वा. हो 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 क्या बात आहे. शिवा माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. थँक्यू. म्हणजे त्या बांगड्यांच्या आवाजानंतरची तुझी रिॲक्शन किंवा किंवा निखिल पण इतकं नीरस काम करत होता आणि ते पप्या जे असतात ना ते असेच असतात. परफेक्ट पप्या, परफेक्ट. त्याचं उभं राहणं ते आत्याला मध्येच कोंबडा कापला असता वगैरे म्हणणं कमाल कमाल. वा वा. रोहित्या या मंचावरती रिक्षावाला करावा ना तर तो फक्त तूच, फक्त तूच. त्या किक मारण्यापासनं तुझी बॉडी लँग्वेज, तुझ्या गळ्यातला रुमाल, तुझा तो त्रागा, गिराईक सुटू नये म्हणून तुझी ती सगळी ओढाताण चालली. आ हा 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 क्या बात आहे, क्या बात आहे. कमाल. थँक्यू. प्रथमेश फार सुंदर, फार सुंदर. लाजवाब कॅरेक्टरायझेशन, अफलातून परफॉर्मन्स, अफलातून. वा वा वा.